नमस्कार, कशा आहात सर्व? आजचा ब्लॉग खूप खास आहे, कारण मी आले आमच्या शेतात. बघा, आज इथं चिंचा पाडायचं जोरात काम सुरू आहे. आणि हे बघा, मी किती ताज्या चिंचा घेतल्या आहे. या अगदी गावठी चिंचा आहेत आणि चवीला तर एकदम गोड आहेत. तुम्हाला माहीत आहे का? चिंचामध्ये 2 प्रकार असतात. एक खूप आंबट आणि दुसरी थोडी गोड. या गोड प्रकारातल्या चिंचा आहेत. चला तर मग आज या चिंचापासून आपण बनवूया मुलांची आवडती चिंचगोळी. बघा, इथे मी चिंचेची टरफलं, शिरा आणि चिंचोके काढून घेतले आहेत. हे चिंचोके टाकून द्यायचे नाहीत बरं का. हे भाजून खायला खूप छान लागतात. आता मी इथे कढईत जिरे, काळे मिरे आणि 2 ते 3 वेलदोडे हलके भाजून घेतले आहे. हलके भाजून घेतले की त्याचा सुगंध चिंचगोळीला छान येतो. मी हे मिक्सरवर न लावता पाट्यावरच वाटणार आहे, कारण पाट्यावरच्या मसाल्याची चव कशातच नाही. हे बघा, इथे मी 1 कप चिंच घेतली आहे. त्यासाठी 1.5 कप गूळ घेतलाय. जर तुमची चिंच खूप आंबट असेल तर इथे तुम्ही 2 कप गूळ वापरा. हा गूळसुद्धा मी पाट्यावर छान ठेचून घेते, जेणेकरून तो लवकर विरघळेल. मी ही चिंच पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवली होती. आता कढईत अगदी थोडं तूप टाकूया. तूप गरम झालं की त्यात चिंचेचा गर टाकायचा. आता यात हा ठेचलेला गूळ, तयार केलेली मसाल्याची पावडर, थोडी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचे. आता हे मिश्रण मंद आचेवर 10 ते 15 मिनटं सतत हलवत राहायचं, जोपर्यंत त्याला दाटपणा येत नाही. मिश्रण गार झालं की त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. हे गोळे हाताला चिटकू नयेत म्हणून तुम्ही हाताला तूप लावू शकतात. आता हे गोळे पिठी साखरेमध्ये घोळून घ्यायचे, म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात आणि एकमेकांना चिटकत नाही. बघा, आपली चटपटीत चिंच गोळी तयार आहे. मुलांसाठी हे एक उत्तम घरगुती कँडी आहे. तुम्हीही ही रेसिपी नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.